श्री बृहन्मठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा हा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेवा भारती शाखेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्यास प्रतिसाद म्हणून शाळेच्या वतीनं मदत करण्यात आली। काशीपीठाचे जगद्गुरू श्री 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभाशीर्वादाने व शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी कंदिकटला मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील इयत्ता छोटा गट ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला। यामध्ये तांदूळ, डाळ, गहू, पोहे, रवा, साखर, तेल, ज्वारी, टॉवेल, चादर, सतरंजी आदी वस्तू तर शिक्षकांच्या वतीनं ब्लँकेट देण्यात आले। सोलापूर जिल्ह्यात ढगफुटी व अतिवृष्टी झाल्याने नदी, नाला व ओढ्याला पूर आणि शेतात पाणीच पाणी। अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले व अनेकांचे संसार उघड्यावर आले। याचा विचार करून शाळेच्या वतीनं खारीचा वाटा म्हणून मदत करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव एस.जी. स्वामी सर, संचालक शिवानंद पाटील, सेवा भारतीचे सदस्य जगदीश कर्रे, गणेश येमूल, सदानंद गुंडेटी, प्रभाकर फलमारी, विवेक गुंडेटी, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ स्वाती कोंडूर यांनी केले। आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं की आपण मूठभर आणा असं सांगितलं, पण आपण मूठभर आणलं नाही, आपण झोळेभर आणून दिलं। निश्चितच तुम्ही दिलेला जे तांदूळ आहे किंवा जे वस्तू आहेत गरजू लोकांना आम्ही पोहोचवूच, पण तुमच्यासाठी त्या गरजू लोकांचं आशीर्वाद पण आम्ही तुम्हाला आणणार हे नक्की आहे, एवढंच बोलतो। पण हे इतकं आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाही तर संकटामध्ये, दुःखामध्ये जी व्यक्ती असते, जे समाज असतो त्या समाजामध्ये ते संकट दूर सारण्यासाठी मी अंबादास कंदिकटला, मी श्री बृहन्मठ होडगी संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका आहे। माझ्या संस्थेने आम्हाला नेहमी समाजसेवेची प्रेरणा दिलेली आहे। आज मी जी मदत कार्य करीत आहे त्याचे श्रेय माझ्या संस्थेला जाते आणि त्याच प्रेरणेनेच मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे कार्य करीत आहे। शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकापुरते ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांना जीवनमूल्य शिकवणे आहे। पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणून आमच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येऊन सक्रियपणे सहभागी झालेले आहेत।